आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते। दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आपल्या सोबत आहेत। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलाय। मागच्या वर्षी मोठं काम झालं, यावर्षी तरी विक्रमी गर्दी आहे। कशा पद्धतीने यावर्षीचा अनुभव आहे? नाही, यावर्षी सुद्धा नियोजन अतिशय चांगलं चाललंय, शिस्तबद्ध आहे। सगळं तुम्ही बघताय, वारकरी येत आहेत, आता वाळवंटाला जातील, प्रदक्षिणा घालतील, पांडुरंगाचं दर्शन घेतील। जवळपास आतापर्यंत कालपर्यंतचा आकडा आहे, जवळपास 12 लाख वारकऱ्यांनी आतापर्यंत पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या दुप्पटच गर्दी आहे। ह्या वर्षी जवळपास 20 ते 25 लाख वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेऊन जातील, अशा पद्धतीचं एकंदरीत गर्दी दिसते। ह्या समन्वयक मंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे। मग आरोग्य असेल, या ट्रॅफिकचा असेल, सर्व नियोजन असेल, त्याच्यावरती आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत। या ठिकाणी कुठलाही प्रोटोकॉल न घेता गाडीवरती फिरून आम्ही हे सगळं नियोजन करतोय, वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेतोय आणि त्याप्रमाणे माझं प्रशासन त्या ठिकाणी उपाययोजना करत आहे। हा अतिशय शिस्तीतला 350 वर्षाची परंपरा असलेला हा सांप्रदायिक पंथ आहे। ह्याला कुठल्या नियोजनाची कुठल्या पोलिसाची इथं गरज नाही। ते स्वतःचे पोलीस असतात, स्वतःची काळजी स्वतः घेतात। त्यांच्या फक्त आरोग्याची काळजी घेण्याचं काम शासनाने आम्ही करतोय। हेच मागणं मागेन की यंदा पावसाळा चांगला आहे, माझ्या शेतकऱ्यांना भरभरून आज त्यांची उन्नती होते, त्यांची प्रगती होते, शेत आमची भरभरून पिकू दे आणि माझ्या सर्व वारकऱ्यांचं, माझ्या महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेचं आरोग्य सुदृढ आणि सक्षम राहू दे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मोठा जो वारकऱ्यांचा मेळा आहे तो पंढरी नगरीमध्ये आपण पाहतो आणि याच सगळ्या वारकऱ्यांची सेवा या निमित्तानं घडते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पंढरपूर।